निलेश चव्हाण यांचा संघ पेशाने सफल उद्योजक आहेत. निलेश चव्हाण आणि जिग्नेश म्हात्रे ही A1 जोडी नेहमी म्हटली जाते. रुपेश निकम पंचांच्या भूमिकेमध्ये गौरव शाह स्क्वेअर लेग पंच. राऊंड विकेटने गोलंदाज रेडी होते बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉलर मिस्टर विशाल, एक अनुभवी गोलंदाज ज्याने हे मैदान गाजवले अनेक वेळा. पहिला बॉल फेकण्याकरता तो देखील रेडी होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल वाईड बॉल. ही चर्चा राहिले या संपूर्ण स्पर्धेची की वाईड बॉल जास्तीत जास्त फेकले जात आहेत. अवंतरच्या माध्यमातून एक धाव येते, अकाउंट ओपन होते. रवी करता पुढचा बॉल आरामात सॉफ्ट हँडने दिशा दिली. ऑन साइडला फटका खेळला मिड ऑनच्या दिशेने. चेंडू निघून गेला होता. पाहता पाहता तिसऱ्या धावेचा कॉल. पांजू संघाची देखील एक खासियत आहे की सिंगलला डबल, डबलला टिबल मध्ये कन्व्हर्ट. डेंजर एंडला होता रवी, परंतु कॉल जयचा होता आणि तो कॉल स्वीकारला गेला. या 3 धाव्याने धावपळक पुढे येते. 4 धावा. सुमितजी बने देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. हॅलो. पुढचा चेंडू सामना करतो तो जय. पुन्हा एकदा हलकासा पुश केलाय. एकदा मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा मोह होईल का? तर एका धावेवरती समाधान मानतोय जय. नक्कीच स्ट्राईक रोटेट केले आणि त्यानंतर गोलंदाज विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. आपल्या संघासाठी पहिलं षटक हाताळताना कुठेतरी रोखावं लागेल. ओहो, फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक खाली येईल का? डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. नक्कीच कुठेतरी मला वाटतं हायेस्ट स्कोअर अक्षय सर आतापर्यंत किती गेला असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये? 96. नक्कीच कोणता संघ अबोव जाईल का? 96. पुन्हा एकदा मॅचच्या दरम्यान हलकासा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. एका धावेवरती समाधान मानेल कारण षटक आहेत 4. शेवटचं षटक कुठेतरी हाणामारीचं षटक म्हणून नावाजलं जाईल. रोखावं लागेल कुठेतरी. एखादा मोठा फटका देखील बॅट मधून गरजेचा आहे. ओहो, आता मात्र त्रिफलाची माघारी परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. जय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. यश आलंय विशालला. कमॉन डीजे. टोटल धावसंख्या 8 या एकेरी आकड्यावरती. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला. 5 बॉल आणि धावा आहेत 8. मोठा फटका, हवेत चेंडू, फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथे मात्र आणखीन एक धक्का. मनीष आलाय आणि मनीष तसाच परतलाय. इथे आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट डाऊन. 2 विकेट, 1 ओव्हर, 8 धावा. नक्कीच मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये इथे विकेट जातात. या संपूर्ण स्पर्धेकडे विचार केला ना तर षटकार चौकार कुठे येतात तर स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि जर पाहिलं तर काऊ कॉर्नर फेसच्या दिशेनेच आपण पाहिलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ कमी षटकार येत आहे. परंतु कालच्या दिवसात 2 मोठे फटके पाहिले आपण लॉंग ऑनच्या दिशेने. म्हणूनच या स्पर्धेमध्ये ते चौकार षटकार ऑन साईडला जास्त पाहिले. असं नाही की ऑफ साईडला येणार नाही. कव्हरच्या वरून देखील आपण पाहिलेत मोठमोठे फटके आणि लेफ्ट हँडेड बॅटरनी सुद्धा त्या ठिकाणी षटकार चौकार ठोकल्यात. भावेश भुईर आलाय. खलीबली त्याच्या बॅट मधून होईल का?
हा प्रश्नचिन्ह आहे. पांजू संघ अंडरम क्रिकेटमध्ये अनेक ट्रॉफी त्या संघाच्या नावावर आहे. विदाऊट प्रॅक्टिस खेळतायत. बरेच संघ आहेत विदाऊट प्रॅक्टिसच आहे यंदाच्या हंगामामध्ये. म्हणजे ओरम क्रिकेट असू दे अंडरम क्रिकेट. परंतु या मैदानाकडे पाहिलं ना तर तुम्हाला असं वाटणार नाही की पावसाचा तडाखा बसला या मैदानाला. प्लेन सपाट श्री सिद्धिविनायक मैदान आणि या मैदानावरती अंडरम क्रिकेटचा घमासान. बिग फाईट मॅच आजच्या दिवसात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. 10 संघ आणि 10 संघांमध्ये जसा वेळ असेल ना त्या सिच्युएशन नुसार 1 किंवा 2 संघ आपण टॉप 8 मध्ये नेणार आहोत. टॉप 8 किंवा टॉप 4. पाच बाहेर 4 आत हेच रूल आहेत. आणि प्रॉपर सर्कल नाही आहेत जसा पाहिजे तसा, म्हणून तुम्ही फिल्डिंग लावू शकता. ओ ह्यावेळी मात्र रवी बीट झाला होता, परंतु जो टर्न पाहिजे होता ना बॉलला तो टर्न नाही आला. हलकासा नाही तर एज लागण्याची संभावना होती. डाऊन द लेग साइड वाईड बॉलने हाही षटक सुरुवात होते. म्हणजे पहिला बॉल वाईट प्रत्येक गोलंदाजाने टाकलाय या मॅच मध्ये आतापर्यंत. दुसरी ओव्हर बघतोय. सॉफ्ट हँडने कव्हरला यावेळी फिल्डर आहे रवी. चीप शॉट खेळण्याच्या नादामध्ये झेल देऊन स्वतः रवी होतोय फेल. अनदर विकेट डाऊन. विकेट नंबर 3. नायगाव शहरात पालघर जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हात आई शिरावर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. ऍडव्हेंचर बॉईज संघ 1 नंबर आहे. स्पर्धा देखील 1 नंबर आहे आणि आयोजक देखील 1 नंबर आहे. सगळं ओके मध्ये. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणून ट्रॅक टी शर्ट आणि शूज कंपल्सरी आहे अशी माहिती आयोजक देत आहेत. बघा प्रत्येकाला हे रूल माहिती आहेत. 4 दिवस स्पर्धा खेळतायत. 9 वर्ष तुम्ही स्पर्धा खेळताय. धनंजय मला वाटते कदाचित इंजर्ड आहे का.
पुढचा बॉल मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह स्ट्रेट खेळण्याचा इरादा होता आणि लॉंगॉनला हा बॉल येतोय. फेकी करा, बॅकअप आहे आणि या 2 धावा. धनंजय आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या नावावर या मैदानावर पांजू संघामधून खेळत असताना जास्तीत धावा करण्याचा रेकॉर्ड देखील, एक षटकार देखील या ग्राउंड वरती त्यांनी ठोकलेला आहे. म्हणून धनंजय सिंगल डबल खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहे. प्रेमाने त्याला बाबू म्हटलं जाते. हो, यावेळी हा बॉल बीट झाला बॅटर. विकेट जाण्याची दाट शक्यता होती. चेंज ऑफ पेस केला धनंजय. स्ट्राईक एंडला 11 धावा, 3 बॉल. मोठा फटका, स्ट्रेट फटका खेळलाय, स्ट्रेट हिट, गॅप मध्ये बॉल. फिल्डर येतोय, अप्रतिम एफर्ट्स आणि पाहता पाहता 2 धावा घाई केलेली आहे, परंतु बॅटर इज सेफ. अति घाई संकटात नाही आणि धावफळकावरती या 2 धावेने धावफळक 13. मनीष भोईर देखील या ठिकाणी आहेत. वेलकम मनीष भोईर. पांडू संघामध्ये अनेक आमचे मित्र आहेत. हो, यावेळी फक्त वेट अँड वॉच केला, लेट कट खेळला, पॉइंटला फिल्डर थोडस फंबलिंग. पाहता पाहता 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु शेवटला वेट असा कॉल आला. येस नो अँड वेट जर तुमच्याकडे असेल ना, तर या प्रकारचे धोके निर्माण होणार नाही. कॉलिंग फार महत्वाचा आहे आणि तो कॉलिंग दिसून आला. 5 बॉल 15 धावा. 5 बॉल मध्ये 15 धावा. इनफिल्डला खेळलं होतं. ऑन द अप फटका, 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 17. दोन ओव्हर 17 धावा. डीजे शक्ती इन द मिक्स. भावेश दादा खुल्या मनाचा आहे, लय तो डेरिंग आहे, एका तो हुकमाचा त्याचा नो काय अंदाज. हे चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची फॅन. चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची फॅन. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा एकच वादा, भावेश पुणेकर दादा आणि त्यांचं गुणगान गाणारं हे संगीत. जबरदस्त आयोजन, नियोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, सर्व गोष्टी ज्या क्रिकेटमध्ये पाहिजेत तुम्हाला त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, अनुभवायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 राज. ओ दांडी गोल, लेग स्टंप, महत्वाचा विकेट. जो या संघाचा सिक्सर किंग आहे, ज्याने अनेक वेळा भरपूर धावा केल्या, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा होती. भावेश झिरो का हिरो गोल्डन डक वरती विकेट जातोय. व्हाईट बॉल पहिल्या 2 ओव्हर मध्ये पहिले 2 बॉल आणि त्यानंतर विकेट देखील पहिल्या बॉलवरती 2 विकेट. सचिन भोईर काय जबरदस्त बॅटिंग केली होती पायच्या मैदानावरती आणि तो सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे. जितका मॅच गंभीर ना तितका खेळाडू खंबीर.
म्हणून सचिनची बॅट लागली तर नक्कीच इथे 17 आहेत त्या 40 50 60 प्लस धावा वाटू शकतील, परंतु तितकंही सोपं नाही आहे अक्षित 11च्या अगेन्स्ट खेळणं. समोर राज आहे आणि राज करतोय या मैदानावरती. पुढचा बॉल ओ पायावरती आहे की बॅट वरती आहे हा प्रश्नचिन्ह होता आणि बॅट वरती बॉल. बॅटची एज 1 धावेने धावफलक पुढील टीमची धाव संख्या 18-17 वरती आज एक खतरा पाहिला आपण, म्हणून 17 आकड्यावरती या अगोदर विकेट गेला धनंजय आणि सचिन भोईर. आज ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 4 ओव्हरचा मॅच. आता मात्र खराब बॉल, वाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढील टीमची धाव संख्या आहे 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा पायावरती. ही कमजोरी आहे सचिनची, तिथे पाहिला बॉल खाली राहतोय, पायावरचा बॉल खेळणं अवघड जातोय, कारण की आहे सचिन भोईर षटकार ठोकण्यामध्ये एक्सपर्ट, आणि बॉल जर त्याला टॉस होऊन आला नाही ना बॅटअप तर थोडस अवघड जाईल. अक्षित 11, निलेश चव्हाण यांचा संघ, जिग्नेश म्हात्रे यांचा संघ क्वालिफाय 4 मध्ये झालाय. टॉप 4 मध्ये एक ट्रॉफी त्या संघाच्या नावावर निश्चित रूपाने लागू आहे. सचिन भोईर आडव्या बॅटने खेळले स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. फिल्डर आहे, अप्रतिम फिल्डिंग, एकच धाव. एका धावेने धावफलक पुढील टीमची धाव संख्या 20 धावा, 4 बॉल 20 धावा. यानंतर आपण टॉसची प्रतिक्रिया पूर्ण करणार आहोत. नेक्स्ट मॅच एका साईडला संघ आपण पाहणार आहोत ऍडव्हेंचर बॉयज चंद्रपाडा आणि त्यांच्या अपोजिट अंकित 11 असा मॅच आपण पाहणार आहोत. धनंजय थोडा स्ट्रगल करतोय. धनंजय भोईर एक चांगला बॅटर आहे, परंतु सध्या तरी स्ट्रगल राहिलाय. 20 धाबा. यावेळी नो बॉलचा इशारा आला. 1 रन कंप्लीट. पॉइंटला बॉल गेलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट. फेकी येईपर्यंत नो प्लस 2 टोटल या 3 एक्स्ट्रा धावा. एक्स्ट्रा धाव संख्येने टीमची धाव संख्येमध्ये होते बदल. 23 धाबा या फलकावरती. जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून केला. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू जाईल का? डिक्लरच्या तिथे चेंडू अडवलाय आणि पाहता पाहता 2 ला 3 मध्ये कन्वर्ट. काही गरज नाही या क्षेत्रामध्ये जिथे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला जर बॉल जात असेल ना तर डिक्लर तुम्हाला 2 मिळतील. जर बॉल अडवला तर 3 धावा मिळतील. आणि या प्रकारे या 3 धावाने धाव फलक 5 बॉल ओव्हर झालेत. 26 धावा, 3 ओव्हर 26 रन. विकेटचा विचार केला तर टोटल विकेट गेले आहेत 4. घेऊया एक डीजे ब्रेक. मनी आदर्श शिवरायाचा उभी जनसेवेचा ध्यास. मर्द माऊला शिवबाचा गोरे गरी. अजित सुतार, वेलकम अजित सुतार, आपलं हार्दिक स्वागत. इथे जो बॅनर आहे त्या बॅनर वरती अजित सुतारला देखील पाहू शकता. हे 5 जिवलग मित्र आहेत, इतर सर्वच मित्र आहेत आणि सुरुवातीपासून हे बॅनर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. अक्षय पाटील, भावेश पुणेकर, रवी वाघमारे, अजित सुतार आणि मॅनेजर ऍडव्हेंचर बॉईजचे विक्रांत ठक्कर, हे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश भोईर यांचं आगमन होते. कदाचित आज ते देखील तुम्हाला अंडर क्रिकेट खेळताना दिसतील. वेलकम निलेश भोईर, आपलं हार्दिक स्वागत. आणि नेहमीच स्पर्धा असली की त्यांचे ते ऑरेंज शूज, जो ग्रिप मिळतो ना या ग्राउंड वरती तो वेगळा ग्रिप आहे. ती बॉलिंग करताना सुद्धा. सेफ, बघूया सेफ आहे की नाही. सध्या वाईट तर अनसेफ. नाव सेफ आहे, गोलंदाजी सेफली होईल का? 27 रन. स्ट्रेट फटका खेळायचा होता. मिड ऑन च्या झोन मध्ये चेंडू निघून जातोय. 1 रन, 28 धावा, 5 बॉल. आणि सचिन भोईर कशा प्रकारे हा बॅटल असेल. आणि शुभागमन होतंय मंद मंद पावलांनी आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांचं. आणि नेहमीच त्यांना आम्ही म्हणत असतो की मोठ्या दिलाचा राजा नितीन राजाराम पाटील साहेबांचं शुभागमन होतंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. या स्पर्धेकरता त्यांच्याकडून देखील रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय आणि नेहमीच सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व आहे.
द ग्रेट मराठा संस्थापकचे ते देखील चेअरमॅन आहेत. उपाध्यक्ष तेच आम्ही उल्लेख केला की द ग्रेट मराठाचे उपाध्यक्ष आहेत. आणि वेलकम नितीनजी पाटील साहेब, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मोठमोठ्या संघाचे पॅकर देखील आहे. गोरसाई संघ जास्तीत जास्त कोणी आणला असेल जुचंद्र नगरीमध्ये तर आवर्जून नाव घेतलं जाते नितीन पाटील यांचं. 30 धावा 2 बॉल. सचिन भोईर आहे तर षटकार येतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. जास्तीत जास्त पांडू संघाला माहिती आहे की 1 ते 2 षटकार तो ठोकू शकतो, परंतु गॅप मध्ये फलंदाजी होते. फिल्डर आहे ऑन साइडला. पाहता पाहता 2 धावा. एक चांगलं क्रिकेट सचिन भोईर खेळत असताना बॅट वरती बॉल येत आहेत, गॅप शोधले जात आहेत, धावा येत आहेत दोन्ही. 32 3 बॉल. ऍडव्हेंचर बॉय चंद्रपडा आपला कॅप्टन. आता जागा बनवली पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप मध्ये. आणि पाहता पाहता या 2 धावा. 2 धाव्याने धावपळत 4 बॉल 34 धावा. अंकित 11 आणि ऍडव्हेंचर बॉयज आपल्या कॅप्टन पाठवून द्या टॉस बॉक्स मध्ये. आता मात्र मोठा फटका, गॅप शोधलाय, आउटफील्डचा फायदा झालाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण केल्या जातील का? चौथ्या धावेचा जरूर प्रयत्न केला जाईल. आणि इथे यष्टीरक्षक चूक करतोय, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला झालाय. 3 धावा तर येत आहेत. सचिन भोईर स्ट्राईकला येतोय. 5 बॉल 37 धावा. हे जुचंद्र गावचा मोहन पाटील दादा भावेचा जीव की प्राण. जुचंद्र गावचा मोहन पाटील दादा भावेचा जीव की प्राण. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलो की दिल की धडकन. भावेश पुणेकर दादा यांचं गुणगान गाणारं हे संगीत. त्यांची ही स्पर्धा सुरुवातीचे 2-3 पर्व जर पाहिले संस्थापक चषकचे तर सुरुवात होती आणि तिथून नवनवीन चेंजेस आले. आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. सलग 9 पर्व आणि 9चे 9 पर्व ना काहीतरी वेगळा या स्पर्धेचं आयोजन नियोजन. अंडर क्रिकेटमध्ये फार कमी टुर्नामेंट आहे जिथे इतका मोठा कॅश प्राइज आणि असं व्यासपीठ. मग ते समालोचक असतील, त्यानंतर आमचे खेळाडू असतील, स्कोरर असतील, पंच असतील, एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना देखील आहे. टीमची धावसंख्या 37. 5 बॉल अंतिम बॉल या फर्स्ट इनिंगचा. ब्लॉक मध्ये चेंडू होता, पायावरती हा चेंडू आदळलाय आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे इथे हा डॉट बॉल येईल. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि 4 ओव्हरमध्ये ओव्हरऑल धावसंख्या आहे 37 आणि जिंकण्याकरता 38 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. 38 धावा म्हटलं तर तितक्याही मोठ्या नाही आणि तितक्याही छोट्या नाहीये. बॅलेन्सिंग धावसंख्या आहे, फायटिंग टोटल आहे. यानंतर होणारा मॅचचा टॉस आपण करतोय. एका साईडला अंकित 11 संघ आणि त्यांच्या अपोजिट आहे यजमान ऍडव्हेंचर बॉईज संघ. मोनू शाहू यांच्याकडून पारितोषिक आले. कॉन्ट्रॅक्टर मोनू यांच्या माध्यमातून अक्षित 11 सलग 3 षटकार ठोका आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. कॉन्ट्रॅक्टर मोनू शाहू यांच्या माध्यमातून. ऍडव्हेंचर बॉईजचा कॅप्टन आलाय का? ऍडव्हेंचर बॉईज आणि त्यांच्या अपोजिट अंकित 11 या संघाचा कॅप्टन आहे उद्या. अजून काही पाहुण्यांचं आगमन होतंय. नितीनदादा पाटील यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आपल्या शुभ असते. मोठमोठ्या संघांचे पॅकर आहेत. गोरसाई बी, टेंबिवली अशा संघांना नेहमीच या पंचकृषीमध्ये आमंत्रण त्यांच्याकडून असते. या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपये. अनेक सारे रेकॉर्ड त्यांच्या नावावरती देखील आहे टेनिस विश्वामध्ये आणि दिलखुलास व्यक्तिमत्व.
कॅप्टन थोडे लेट झालेत, ऍडव्हेंचरचे आलेत मला वाटते. अंकित 11 संघाचे गुरुदेव पाचंगे. क्या बात आहे. टॉस आपण करा. एक इनिंग आहे गुरुदेव आणि त्याच्यानंतर तुमचे खेळाडू येतील ही अपेक्षा आहे. चला आपण थोडक्यात टॉसच्या प्रतिक्रिया पूर्ण करणार आहोत. आदरणीय नितीनजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. 4 ओव्हरचा मॅच, 4 बॉलरचा वापर, पॉवर प्ले 1 ओव्हर, 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. मिस्टर निलेश भोईर आणि गुरुदेव पाचंगे, नितीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. निधी स्पोर्ट आणि ऍडव्हेंचर बॉईज असा हा टॉस आहे. अंकित 11 मला वाटते अंकित पवार यांचा संघ आहे. निधी स्पोर्ट्स ऍडव्हेंचर बॉईज. कालपर्यंत निधी स्पोर्टच येत होता, आज ऍडव्हेंचर पाहायला मिळतोय. थँक्यू नितीन दादा पाटील. टॉस जिंकला ऍडव्हेंचर बॉईज आणि निर्णय काय आहे सांगतो जरा. प्लेयर यायचे बाकी आहेत. घरचा संघ आहेत, कुठेतरी धावपळ आहे, त्या कारणास्तव प्लेयर उशिराने येतात. जागरण होते ना रोज तेव्हा. काय म्हणशील एकंदरीत या आयोजनाविषयी? तुमचं स्वतःचं आयोजन आहे, किती मेहनत आहे या आयोजनामागे? मेहनत तर खूप आहे पोरांची, सर्व मेहनत करतात. हे भावेश पुणेकर यांच्याविषयी 2 शब्द. बोलणं तेवढं कमीच आहे बस. आणि तुमचा आवडता प्लेयर अक्षय पाटील प्लेइंग 9 मध्ये दिसेल का? तो सध्या आता फोन पण बंद आहे वाटते त्याचा, फोन नाही उचलत. नक्कीच येईल लवकरच. टॉस जिंकला आणि निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. गुरुदेव तुम्ही टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? सध्या तरी त्यांचा डिसिजन आलेला नाहीये. फलंदाजी घेतली असती. म्हणजे बघूया ते डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. एकंदरीत काय म्हणशील तू लीग मध्ये सुद्धा खेळलाय आणि आता नायगाव पूर्व पट्टीमध्ये 2 वेळा चान्स मिळतो या स्पर्धेमध्ये. स्पर्धा खूप अप्रतिम असते. स्पर्धा म्हणजे चांगलीच असते. आज अंकित 11 याचं नेमकं कारण काय संघाचं? अंकित एलो म्हणजे अंकितचीच एंट्री आहे म्हणून. अंकित पवार जो आपला स्कोरर आहे आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी काय म्हणशील? हे शानदार आयोजन नियोजन नायगावची पहिली स्पर्धा असते आणि हीच खूप चांगली असते. आणि भावेश पुणेकर यांच्याविषयी 2 शब्द. नेहमीप्रमाणे स्पर्धा खूप चांगली भरवतात आणि व्यक्तित्व एकदम चांगलं आहे. क्या बात आहे. गुरुदेव यांच्या चांगल्या प्रतिक्रिया. टॉस जिंकलेला आहे तो ऍडव्हेंचर बॉय. डिसिजन पेंडिंग आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सुप्रीमोचा गोड आवाज मनीष पाटील सर. ओ टू यू मनीष पाटील सर. धन्यवाद अक्षय साठे, धन्यवाद भावेश पुणेकर. पुन्हा एकदा हे 9वं पर्व सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे, पण त्यापेक्षा मला असं वाटते 10व्या पर्वाची उत्सुकता तुम्हा आम्हाला सर्वांना जास्तीची लागलेली आहे. कारण न भूतो न भविष्यती असं तर मी म्हणणार नाही, पण भविष्यात काहीतरी चांगलं लिहून ठेवलेलं आहे अंडरआर्म क्रिकेटपटूंसाठी. पुढच्या वर्षी 2026ला आपण हे जी नियोजन आहे हे भव्य स्वरूपात पाहणार आहोत. तर पाठलाग करायचा आहे एकंदरीत 38 धावांचा. टीम पाठलाग करेल अक्षित 11 वाकीपाडा. माझ्यासोबत सुमित बने जॉईन झालेले आहेत. चर्चा आपण त्यांच्याशी सुद्धा करणार आहोत. पण या 38 धावा पूर्ण करण्यासाठी वाटतं तितकं सोपं नाहीये. अंडरआर्म क्रिकेटचा आढावा घेतला, जसा मी परवा देखील उल्लेख केला होता, जसं ओव्हरआर्म क्रिकेट हे फलंदाजांचं असतं, अंडरआर्म क्रिकेट हे गोलंदाजांचं आहे आणि राहील. म्हणूनच आता ते सर्वोत्तम पर्याय वापरायचे आहेत जय हनुमान पाणजू संघाला. थोडीशी धावसंख्या कमी पडते. जसा मी मागच्या वर्षी पाणजूची फलंदाजी पाहिली होती तसा खेळ नाही झाला, कारण सुरुवातीचे फलंदाज जितकी अपेक्षा होती तितक्या धावा नाही बनवू शकले. पण आता पाहूया गोलंदाज त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करतील का. 2 फलंदाज अक्षित 11 वाकीपाडा संघाकडून खेळतील. नीलू स्ट्रायकर्स एंडला आणि शुभम नॉन स्ट्रायकर्स एंडला. पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं आहे. 4 षटकांचं क्रिकेट आहे. पाहूया 4 षटकाच्या क्रिकेटमध्ये तो लास्ट मोमेंट अनुभवता येतोय का, शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जातोय का. तशी जिद्द तर या दोन्ही संघांची आहे, पण जिद्दीला विजयाचं स्वरूप प्राप्त होतंय का. ऑल द बेस्ट बोथ टीम. अक्षित 11 आणि जय हनुमान पाणजू. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट रवींद्र स्ट्रायकर सेंडला. नीलू पहिला बॉल या दुसऱ्या डावातला.
ड्राईव्ह केलंय एक्स्ट्रा कव्हरला, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होते, बॉल स्टॉप. सेकंडचा कॉल दिला होता पण तो नाकारला, कारण पहिल्याच बॉलवर घाई करण्याची इच्छा फलंदाजांची नाहीये. सुरुवात होते धावफलकाची. अक्षित 11 एक धाव जिंकण्यासाठी अजूनही 23 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रवींद्र, ज्याच्याकडे तगडा अनुभव अंडरआर्म क्रिकेटचा, नेहमीच मैदानामध्ये व्यस्त असतो प्रॅक्टिससाठी, त्यामुळे आता पाहूया त्याच्याकडून ती अपेक्षा. आपण स्ट्रायकर एंडला आहेत शुभम. सुरुवातीचा क्रम खूप महत्वाचा. हलक्या तरी बॉलला ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा बिझी होतो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण थ्रोन ऑन स्ट्रायकर्स एंडला पूर्ण होते. सिंगल सावरून खेळलं जाते, कारण त्यांना माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघ त्याच ताकदीचा आहे आणि त्यांची ताकद ओळखताना संयम बाळगलेला आहे आतापर्यंत अक्षित 11ने. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चुकलं. एखाद्या वेळेला 2 धावात बदललं आणि आता तिसऱ्या धावासाठी प्रयत्न चालू आहे. 3 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. 4थीचा प्रयत्न केला जातोय आणि कॅज्युअल फिल्डिंग पाहायला मिळते टीम जय हनुमान पाणजूची आणि 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 4 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 वर. काय वाटते सुमितजी, पहिल्या 3 बॉलवर खूप चांगला खेळ, चांगली सुरुवात अक्षित 11ची? नक्कीच सर, संयमाचा खेळ केली जाते, कारण त्यांना माहित आहे 24 बॉल आणि 38 धावा करायच्या आहेत. कुठेतरी 3 षटकामध्ये एक जरी फटका आला तरी आपण मॅच मध्ये येऊ शकतो. विकेट टिकणं गरजेचं आहे. नक्कीच विकेटचा शोध तर गरजेचाच आहे, पण एका बाजूला अक्षित 11 पूर्ण अभ्यासानं खेळतोय. जेव्हा आपण आपल्याच परिसरामध्ये एक भव्य स्पर्धा खेळत असतो, आपल्या समर्थकांच्या अपेक्षा आपल्याकडून जास्तीच्या असतात आणि त्याच अपेक्षा पूर्ण करताना चांगली सुरुवात या 2 फलंदाजांची. पुन्हा एकदा हलकासा पुश केलाय, एक धाव मात्र पूर्ण. तिथे चुकी झाले, चुकीला माफी नाही आहे. माफी नसेल तर ट्रॉफी देखील नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा विकेट होईल का, तर पंचांच्या दिशेने नकार दिलाय, सक्त नकार. नक्कीच गुड बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. डगआउट मध्ये डगआउट खुश आहे आणि नक्कीच पहिली जशी सलामीची जोडी होती तशी अजून देखील टिकून राहिले. मला वाटतं हा 4 बॉल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 बिनबाद 10. अजून देखील उर्वरित 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्या तर 14 पर्यंत जाऊ शकतो. सुंदर अशी खेळी, पॉवर प्लेचं षटक होतं आणि कुठेही यश मिळालं नाहीये. 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक. 5वा चेंडू एकदा हलकासा झेल होईल का, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूर राहील. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा मोह, दुसऱ्या देखील पूर्ण आणि तिसऱ्या पूर्ण होतीये. तिने देखील याची गरज नव्हती क्षेत्ररक्षण करण्याची, कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात होता. नक्कीच सर, 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 वर. पहिल्याच षटकामध्ये पूर्णपणे या सामन्यावर डॉमिनन्स दिसतोय अक्षित 11 वाकीपणा आहे संघाचा आणि समोरील संघातील सर्वोत्तम गोलंदाजाला टार्गेट केलेला आहे, अर्थात रवींद्र भोईरला. 5 चेंडूचा खेळ चांगला, प्रत्येक बॉलवर स्कोरिंग स्ट्रोक्स आलेले आहेत फलंदाजांच्या वतीनं. शेवटचा बॉल ऑन साइडला, बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न होता, स्टम्प्स रोखून खेळण्याचा प्रयत्न होल्ड ठरलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 38चा पटला करताना धावसंख्या पोहोचते 13 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 25 ची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 25 धावा. आपण पाहतोय कुमारी निधिताई मोहन पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेल्या 8 पर्वांपासून ही स्पर्धा चालू आहे. हे 9वं पर्व आहे आणि अंडरआर्म क्रिकेट जे कालबाह्य होत चाललेलं आहे, त्या अंडरआर्म क्रिकेटला पुन्हा एकदा झळाळी देण्याचं काम आदरणीय भावेशजी पुणेकर, आदरणीय मोहनजी पाटील यांच्या नेतृत्वाअंतर्गत सातत्यानं करत आहेत आणि म्हणूनच स्वतः एक उत्कृष्ट अंडरआर्म क्रिकेटपटू आहेत आणि त्याचमुळे ॲडव्हेंचर ग्रुपची साथ प्रत्येक वर्षी या आयोजनाला मिळालेली आहे. म्हणूनच न चुकता 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर हा कालावधी ठरलेला आहे स्पर्धेचा. कॅलेंडरमध्ये नोंद केली जाते प्रत्येक अंडरआर्म क्रिकेटकडून, कारण त्यांना माहिती आहे की काय तारीख बदलणार नाही आहे. रविवार सोमवार नसतो, 21 तारखेलाच फायनल असते आणि त्याचमुळे पुढच्या वर्षी 21 डिसेंबर 2026ला मोठं सरप्राईज तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटपटूंसाठी पाहायला मिळणार आहे. स्टे ट्यून फॉर दॅट एक्साइटमेंट.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 13. बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. मुकेश येत आहेत. पहिलं षटक रवींद्रचं थोडंसं महागडं ठरलेलं आहे, पण जेव्हा क्रिकेटच्या संघामध्ये वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे आहेत, ते पर्याय व्यवस्थित युटिलाइज करता आले पाहिजेत. पाहूया कॅप्टन तसे करतोय का. फुल लेन बॉल, बॅटचा फेस क्लोज केला मिड विकेटला, हे आवश्यक आहे. डॉट बॉल. डॉट बॉलचा शोध जितका जास्त घेता येईल तितका घ्यावा लागेल जय हनुमान पाणजूला. पुढे सरकले विकेट किपर चुकले, संधी हातातून निसटलेली आहे. हाफ चान्सेस ला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावा लागेल. संधी बनत नाही, ती बनवावी लागते, ती शोधावी लागते, आणि ती तर निर्माण केली होती गोलंदाजाने, पण त्या संधीवर काम नाही झालं. सुरुवात या षटकाची चांगली राहिली गोलंदाज मुकेशची. दरम्यान धावसंख्या जाते ते म्हणजे 14 वर जिंकण्यासाठी अजून 24 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 24 ची गरज. मॅच जबरदस्त रंगेल यात कुठलं जुमत नाहीये, कारण ती जिद्द पाहायला मिळते, पण आता गोलंदाज थोडेसे आउट ऑफ ट्रॅक चाललेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. एक्स्ट्रा रन मिळते टीम अक्षित 11 वाकीपाडाला. धावसंख्या 15 झाल्या जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झालं या पहिल्या सामन्याचं. ओव्हर द विकेट मुकेश. यावेळेस गती कमी होती आणि त्या गतीला ओळखलं नाहीये. लेग स्टिक डाऊन धक्का बसतोय पहिला. अक्षित 11 वाकीपाडाला महत्वपूर्ण धक्का देतोय मुकेश. लाखो दिलाची जान आमचा भावेश पुणे करदा बनला लाखो दिलाची जान आमचा भावेश पुणे करदा बनला लाखो दिलाची जान. थँक्यू. एक संधी, एक क्षण सुद्धा सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी पुरेसा असतो, आणि तो क्षण अनुभवलेला आहे पूर्ण जय हनुमान पाणजू या संघाने, आणि त्याचं क्रेडिट जाते मुकेशला. मुकेशने या षटकाची सुरुवात डॉटने केली, पुढच्या बॉलवर सिंगल, त्यानंतर एक्स्ट्रा, पण जे आवश्यक होतं ते या षटकात त्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणजेच विकेटचा शोध. नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडला पोहोचता येते, म्हणजेच विशाल. धावसंख्या थांबलेली आहेत 15 धावा. एक फलंदाज बाद. अक्षित 11 वाकीपाडा. पुढचा बॉल. यावेळेस लॉफ्ट केलंय. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आला असता, पण नाही टिपला गेला. मिळतात एकंदरीत या 2 धावा. रिस्क तर होती जेव्हा आपण अंडरआर्म फ्री स्टाईल क्रिकेटमध्ये खेळतो, अशा वेळेला क्षेत्ररक्षक थोडे दूर होते, बॉलला एलिव्हेशन मिळालं. लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या अगदी मध्ये बॉल येत होता, पण त्या ठिकाणी सचिन यांचा रीच थोडासा कमी पडला. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने कॉल दिला होता, आणि त्याच कॉलिंग अंतर्गत प्रयत्न झाले, पण प्रयत्न कमी पडले. 2 धावांची मदत. स्कोर काढला 17. आणखीन एक फटका. यावेळेस लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा उद्देश. लॉंग ऑन जज करतोय. व्हेरी वेल जज कॅच. फलंदाज बाद. या षटकातला दुसरा धक्का. नायगाव शहरात पालघर जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हात आई शिरावर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. ऍडव्हेंचर बॉईज. कला, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय या सर्व क्षेत्रांमध्ये नेहमीच पूर्ण वर्षभर ऍडव्हेंचर ग्रुप बिझी असतो. 17 धावा झालेल्या आहेत. बघा कंपॅरिझन तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतं JTC लाईव्ह वर, की याच वेळेला जय हनुमान संघ होता 15 धावा 3 फलंदाज बाद, आणि अक्षित 11 आहे 17 धावा 2 फलंदाज बाद. धावसंख्या 17 वर थांबले. जिंकण्यासाठी 21 ची गरज. नेक्स्ट बॉल. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत. फुल लेन बॉल. राज ऑन साईडला. बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वेग भन्नाट आहे या फलंदाजांचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 19. जिंकण्यासाठी आणखीन 19 ची गरज आहे. 12 चेंडू 19 केले आहेत. 12 चेंडू मध्ये 19 करायचे आहेत. अक्षित 11 वाकीपडाला. घेऊ एक छोटासा DJ ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. ना दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय थँक्यू. सोन्याची सोनपारी.
कंपॅरिझन तुम्हाला दाखवलं जाते वॉर्मच्या माध्यमातून JTC लाईव्ह या स्क्रीनवर की दोन्ही संघ एकाच नावेवर स्वार आहेत आणि त्याचमुळे आता एका संघाला 19 धावा बनवायच्या आहेत, एका संघाला 19 धावा रोखायच्या आहेत. धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील त्या गोष्टीचं आपण नक्कीच प्रात्यक्षिक पाहणार आहोत. पण आता तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज येत आहेत. अंकित येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. अक्षित 11 वाकीपण संघाकडून स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे ते म्हणजेच शुभम, ज्यांनी आतापर्यंत एका धावेची मदत स्कोर कार्डला दिले आणि एका बाजूला राज ज्यांच्या वतीने 2 धावा मिळालेल्या आहेत. हे षटक शेवटच्या षटकापेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे. पाहूया या षटकावर डॉमिनन्स कोणत्या संघाचा पाहायला मिळतोय. जरा जास्तीचा वेळ घेऊ नका. काल तर मी असं ऐकलंय की एक चेंडू डिलिव्हर करण्यासाठी 2 मिनिटाचा कालावधी घेतला गेला होता. आज तसं होऊ नये. अगोदरच आम्ही कुठेतरी पूर्व नियोजन म्हणून 4-4 षटकांचं क्रिकेट खेळवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही अजून जास्त वेळ घेतलात तर मग आजचं वेळापत्रक सुद्धा कमी षटकांच्या माध्यमातून पूर्ण करता येईल. तसं नियोजन अगोदरच आयोजन समितीच्या वतीने आम्हाला सांगितलेलं आहे. त्याचमुळे जितका जास्त वेळ घ्याल तुमच्यातला एक संघ पुढे जाईल आणि त्या संघाला भुर्दंड भोगावा लागेल. अंकित पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट न स्ट्रायकर साईडला फलंदाज शुभम. 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12. चांगली मॅच दोन संघांच्या दरम्यान रंगलेली आहे. आजच्या वेळापत्रकातली पहिली लढत धमाकेदार. फुल टॉस बॉल, बॅटची टॉप आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा जज करतोय बॉलवर आणि सोपा कॅच सोडतोय. यालाच म्हणतात देव आहे द्यायला पण झोळी नाही घ्यायला. इतका सोपा कॅच सोडलेला आहे ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये लॉलीपॉप कॅच सुद्धा म्हणतो आणि तो कॅच ड्रॉप केलेला आहे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. हलका बॉल कॅरी करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आपण कॉमेंट्री बॉक्स म्हणून फक्त त्या गोष्टीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो पण हलका बॉल तो ग्रीप करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. पण क्रिकेटच्या मैदानात एक्सक्यूज देऊन तर नाही चालणार. तुमच्या एका चुकीमुळे संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार. फक्त बॉलला ढकललाय. फुल टॉसचा फायदा उचलला. बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. थ्रो स्ट्रायक सेंडला अपिश आहे. बॅकअप आहे पण यात 3 धावा मिळतील. ओव्हर तोची 1 धाव मिळेल. या गोष्टी अफोर्ड केल्या जाणार नाही. जय हनुमान पाणजू संघ या षटकाच्या सुरुवातीलाच थोडासा बॅकफुटला ढकलला गेलेला आहे कारण पहिल्या बॉलवर 2 धावा, या बॉलवर 3 धावा, एकूण 5 धावा. मागच्या 2 बॉलवर आल्या धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 वर. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 14 धावा. करायचंय तर आताच करायचंय. पुढच्या 10 मिनिटांनंतर डोक्यावर हात मारण्याऐवजी या पुढच्या 10 मिनिटात तुम्ही काय देऊ शकता त्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. जय हनुमान पाणजू संघाकडून अजूनही ती अपेक्षा आहे कारण एका बाजूला जरी 2 फलंदाज बाद झालेत, अक्षित 11 वाकीपडा संघाने बॅलन्स क्रिकेट खेळलेलं आहे. एकंदर शुभम आणि राज यांची पार्टनरशिप आणखीन जास्त चुका होत आहेत. दडपणामध्ये अशा चुका तुमच्या वतीनं होत असतात आणि तीच चूक सातत्यानं गोलंदाज अंकितच्या वतीनं होत आहे. धावसंख्या झालेली आहे 25 धावा. जिंकण्यासाठी 13ची गरज. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 13 धावा. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. यावेळी संधी आहे पाणजू संघाला आणि ती संधी हातातून नाही निसटला. फलंदाज बाद होणार. फुलटॉसचा फायदा नाही उचलता आला. बसतोय धक्का क्रमांक 3. टीम अक्षित 11 वाकीपाडा. घरदार सारा भरला आज हर्ष आनंदाने. आज हर्ष थँक्यू. या कॅचने सामना सुरू ठेवलेला आहे जय हनुमान पाणजू संघाकडून. नवीन फलंदाज सुशांत मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते आणि दुसऱ्या षटकाच्या 3ऱ्या बॉलवर विकेट आला होता आणि तिसऱ्या षटकाच्या 3ऱ्या बॉलवर विकेट आलाय. याला आपण योगायोग म्हणतो क्रिकेटच्या खेळामध्ये. असं कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या डावात 17 धावा असताना फलंदाज बाद झाला होता. या डावात सुद्धा 17 धावा असताना फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आहे 25. जिंकण्यासाठी 13ची गरज. पुढचा बॉल नाही. ह्या गोष्टी नाही परवडणार. जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, जर तुमच्याकडे एक माइंडसेट क्लिअर आहे तर मग वेगळं करण्याचा विचार मनात येता कामा नये. तो विचार आला तर मग असं नुकसान संघाचं होऊच शकतं. धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 12ची गरज. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 12 धावा. पुढचा बॉल आता तर याला स्पष्ट दडपणच म्हणता येईल गोलंदाज अंकित वरचं. अंकितने या षटकाला
सांभाळण्याऐवजी प्रतिस्पर्धी संघाची मदत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय का? आतापर्यंत तेच दिसते. 3 एक्स्ट्राज, जरी 1 विकेट मिळाल्या आहेत तर त्यांच्या या षटकामध्ये 8 धावा सुद्धा खर्च झालेल्या आहेत. धावसंख्या 27, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11ची. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 11 धावा. पहिलाच सामना आजच्या वेळापत्रकातला पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. दोन्ही संघांच्या बाजूने क्रिकेट चाललंय. पुढचा बॉल बोल्ड, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. 2 वाईड बॉल्स आणि त्यानंतर क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. समाजसेवा करतोय दादा एकजुटीनं राहुनी. समाजसेवा करतोय दादा एकजुटीनं राहुनी. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होतान Thank you. फिदा मोहनभाई डिसिजन पेंडिंग होतं ते डिसिजन कळवा. विकी, डिसिजन पेंडिंग होतं ते विचारून घ्या. ऍडव्हेंचर बॉईज, चला आपला निर्णय काय आहे कळवा. चला इशाराने कळवलं तरी आम्हाला समजेल. आपण लगेच निर्णय कळवा. ऍडव्हेंचर बॉईज बघा, वाईट टाकतात पण त्या पुढच्या ना बॉलवर विकेट सुद्धा मिळवतात. ही स्ट्रॅटेजी आहे की काय? पण आता पाहूया. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता आहे अजूनही 11 धावांची. 8 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज सक्षम स्ट्रायकर्स एंडला आहे. पुढचा बॉल अंकित, ही लागण लागलेली आहे वाईड बॉलची अंकितला. आणि त्याचमुळे बघा ना, या षटकातला हा 4था वाईड आहे. आणि जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये आहोत, आपल्याला धावा डिफेंड करायच्या आहेत, अशा वेळेला या गोष्टी ज्या अनावश्यक आहेत त्या टाळाव्या लागतील. जय हनुमान पाणजू संघाला 10ची गरज. फुल बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय आणि सेकंड कंप्लीट सुद्धा होते. तिसरीचा प्रयत्न होता पण पावलं त्यांनी थांबवलेली आहेत. हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे टीम अक्षित 11 वाकीपाडा संघासाठी. धावसंख्या जाते ती म्हणजे 30 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 8 धावांची. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 8 धावा. पुढचा बॉल शेवटचा या षटकातला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे सरकतो. विकेट किपर बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि सेकंडचा कॉल पूर्ण सुद्धा केला जाईल. तिसरी धाव सुद्धा घेता येऊ शकली असती पण फलंदाज तयारीत नव्हते. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 32. शेवटचे 6 बॉल्स मध्ये 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावा कंपल्सरी चेस. 6 बॉल 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम अक्षित 11 वाकीपाडा. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. व्यासपीठावर क्षेत्ररक्षण निवडले. ऍडव्हेंचर बॉईजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर फलंदाजी करायची आहे विकी अंकित 11ला. चल अंकित 11 आपण तयारीत राहायचं आहे. आपण प्लेअर डगआउट बाजूला उपस्थित राहा आणि प्लेअर डगआउट मध्ये प्लेयर्स बसतील आणि ते प्लेयर्स डगआउटच्या खाली नाही येणार. खुर्च्या आपण तुम्हाला व्यवस्थित सेट करून दिलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल्स आणि पूर्ण करायच्या 6 धावा. बघा नॉकआउट स्टेज आहे. आपण इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं तर लीग स्टेजेसच्या स्पर्धा होतात. आपण या अगोदर परवा सुद्धा लीग स्टेजेसच्या मॅचेस बघितल्या. पण आज नॉकआउट आहे हे विसरून नाही चालणार. तुमचा एक चुकीचा मूव आणि तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाणार. त्याचमुळे आतापर्यंत सर्व काही ओके मध्ये चाललेलं आहे अक्षित 11 वाकीपाडा संघासाठी. पण अजूनही जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहे. जय हनुमान पाणजू संघाकडून जय. शेवटचे 6 बॉल्स 6 धावांची गरज. पाहूया या पुढच्या 6 बॉलवर पुढच्या 5 मिनिटांवर नेमका हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने जातोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये खेळलाय. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय का? पंचांचा निर्णय येतोय. या 2 धावा. 5 चेंडू 4ची गरज. यालाच म्हणतात कंप्लीट क्रिकेट. त्यांनी पाहिलं की मोठा गॅप आहे कव्हर्सला. तो गॅप शोधला आणि पहिल्याच बॉलवर प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक त्यांच्या वतीने खेळला गेला. 5 चेंडू जिंकण्यासाठी 4. किती? 1 की 2? 2 ना. चला 5 चेंडू 4ची गरज आहे.
जय. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉसच्या तयारीमध्ये फलंदाज सक्षम होता. त्यांनी 2 धावा कव्हर अप केल्या. व्हाईट बॉल. आता एक एक क्षण अक्षित 11च्या बाजूनं जात आहे, कारण गोलंदाजांचं सहकार्य मिळते. आपण पहिल्या डावात पाहिलं तर पहिल्या डावात फक्त 3 व्हाईट बॉल्स होते आणि या डावात आपण जर पाहिलं तर एकंदरीत 6 व्हाईट बॉल्स आहेत. तर एक्स्ट्राजवर सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणखीन एक वाईड. धावसंख्या पोहोचते आता 36 वर. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे अक्षित 11 वाकीपाडा हा संघ. यावेळेस नो बॉल आहे आणि या धावा काही मिळतील. सामना जिंकलेला आहे. शेवटचे 5 बॉल्स राखत टीम अक्षित 11 वाकीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. जय हनुमान पांजू. अंचित 11 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आयोजकांच्या वतीनं देखील आणि सर्व समालोचन कक्षाच्या वतीनं देखील. नक्कीच कुठेतरी जर वाईट रोखलं असतं तर अंचित 11 साठी एक फाईट करू शकले असते, परंतु ते झालं नाहीये. जर तरला महत्व नाहीये. जे काय होईल ते आता आणि या क्षणी. नक्कीच 38 धावांचा पाठलाग होता. कुठेतरी 2 पहिले गोलंदाज सुंदर कामगिरी करत होते. त्यानंतर 2 गोलंदाजाने अतिरिक्त वाईट धावेवरती आपल्या संघाला कुठेतरी नॉकआउटच्या दिशेने घेऊन गेलाय. त्यानंतरचा पुढील सामना चला, विशाल ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट्स विशालने मिळवलेत. विशाल या. अक्षित 11 वाकीपाडा संघाकडून विशाल ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. विशाल, आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय मुख्य मंचावर. विशाल ठरतायत मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. पुढील डाव सुरू होतोय. पुढील डाव सुरू झाल्यानंतर आपण ऐकूया पुन्हा एकदा आवाज एक युवा समालोचक मिस्टर सुमित बने यांचा. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मनीष सर. ऍडव्हेंचर बॉईज, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. ऍडव्हेंचर बॉईज. अंकित 11 आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. ऍडव्हेंचर बॉईज, आपल्याला विनंती असेल की